एक चांगल्या प्रकारचं आपल्याला एक गोलंदाजी फेकी झाली आपल्याला म्हणण्यात येईल, कारण हे ग्राउंड छोटा आहे. जास्तीत जास्त इथे 20-25 धावा सहज होतात, परंतु 8 धावावरती ठोकलं. 8 धावावरती समाधान मानायला लागलं फलंदाजांना. या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी हेमराज म्हात्रे यांच्याकडून. बघूया पुढचे गोलंदाज महेश भोईर, मॅन फ्रॉम कारगर. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये यांना वापरलं नाही, दुसऱ्या मॅच सुद्धा मध्ये वापरलं नाहीये. बघूया तिसऱ्या मॅच मध्ये कशा प्रकारचं आपली एक डिफेन्सिव्ह प्रकारची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह केलं आणि एकच धाव. कुठेतरी हे गोलंदाज मागच्या मॅच मध्ये चालवले असते तर कमबॅक केला असता. बघूयात पुढचा चेंडू तितका डिफेन्सिव्ह प्रकारचा आणि चांगल्या प्रकारचं फिल्डिंग आणि एकच धावेवरती समाधान मानायला लागेल ते संघाला. आणि या एक धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 10. कुठेतरी मागच्या 2 मॅचेसमध्ये हा गोलंदाज वापरला असता तर कमबॅक झाला असता, पण नक्कीच ह्या मॅच मध्ये कमबॅक होणार. पुन्हा सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. काय फेकी करतायत ते महेश भोईर. सुंदर असं एकूण 3 चेंडू फेकले आणि 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. कुठेतरी फलंदाजांना पुन्हा बांधून ठेवलं. पुन्हा एक चांगला चेंडू आणि या चेंडूवर फक्त एकच धाव आणि या धावाने संघाची धावसंख्या 11. महेश भोईर अचूक मारा करत आहेत. टिचून मारा. काय किती बॉल आहेत? 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूची सांगता झाली आहे. 2 चेंडू अजूनपर्यंत फेकायचे आहेत. एक चांगल्या प्रकारचं पुन्हा कव्हर ड्राईव्ह केलं आणि एकच धाव. काय गोलंदाजांनी नक्कीच कमाल केली या ठिकाणी. हेमराज म्हात्रे यांनी 8 धावा आणि यांनी 5 चेंडू मध्ये फक्त 4च धावा. एक सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन सिंहगड टायगर यांचा संघ. पुन्हा एक असा निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी केली ती महेश भोईर यांनी. काय कमबॅक केला. नक्कीच या गोलंदाजाला मागच्या मॅच मध्ये वापरला असता तर कुठेतरी कमबॅक झाला असता, आपला संघ विजय झाला असता. पण आता अशा एक चांगल्या गोलंदाजाला का वापरला नाही, नक्कीच कॅप्टननी विचार करायला पाहिजे होतं आपल्या संघासाठी कुठेतरी. पण आता त्यांना एक संधी मिळाली आणि एक संधीचं सोनं करून दाखवलं महेश भोईर यांनी आणि फक्त 4च धावा दिल्या. काय